फोरकास्ट आधीच केला होता. कालच्या व्हिडिओमध्ये 24 तासाचा होता. आज मी जो बघितला त्याच्यामध्ये 3 दिवसाचा होता. त्याच्यामध्ये जसं काल आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं तसंच वरच्या बाजूला म्हणजे गुजरात आणि वरच्या भागामधनं मान्सून परत जातोय. पण खालच्या बाजूने अजून पृथ्वी पृथ्वी काय म्हणते, भारताच्या खालच्या बाजूला अजूनही मान्सून फिरतोय. म्हणूनच भरपूर ठिकाणी पाऊस पडतोय आणि महाराष्ट्रामध्ये त्याचा जोर बऱ्याच ठिकाणी आहे. पश्चिम बंगालच्या इकडे कमी दाबाचा पट्टा आहे, बरोबर. काही काही ठिकाणी म्हणजे महाराष्ट्राच्या खालच्या बाजूला तिकडे अजून काही असा खूप जास्त पाऊस पडेल आणि अतिरेकी पाऊस पडेल अशी चिन्ह दिसत नाहीयेत आजच्या दिवशी. असं त्याच्यामध्ये नवं दिसलं होतं. म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये दिवसभराचा पूर्ण भारताचा, आजचे व्हिडिओ मी जे बघितले त्याच्यामध्ये 3 दिवसाचा, काही काही लाईव्ह अपडेट पण असतात त्याच्यामध्ये पुढच्या 1 तासाचा, अर्ध्या तासाचा असे पण काही काही व्हिडिओ तुम्ही बघाल युट्यूबवरती जेव्हा तुम्ही हवामानाचे अंदाज बघाल तेव्हा. तर हे मुद्दाम तुम्हाला का सांगते, अशा अनेक गोष्टी तुम्ही बघत राहिला तर तुम्हाला समजेल की हे हवामानाचे अंदाज किती वेगवेगळे असतात. भारत म्हणजे नॅशनल न्यूज मध्ये तुम्ही बघितलं तर ते पूर्ण मॅप ऑफ इंडिया दाखवतात आणि मग यहाँ पे आज हलकी बारिश की संभावना है, यहाँ पे आप हलकी हलकी धूप खिलेगी असे वगैरे काही सेंटेन्सेस असतात, अॅनिमेशन असतात. असा ढग येतात त्याच्यामधनं सूर्य येतो. असे मस्त मस्त व्हिडिओ असतात ते. हवामानाचा अंदाज हे खूप छान असतं. कल्पक पद्धतीने दाखवतात, नाही तर तो खूप टॉपिक असा बोर आहे. पण ठीक आहे चला. आता आपण त्या धड्याच्या शेवटच्या मुद्द्याकडे जातो आहे, जो आहे सॉलिड वेस्ट. म्हणाल हे काय आलंय मध्येच, सॉलिड वेस्टचा काय संबंध? आपला टॉपिक आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, बरोबर. एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट मध्ये सॉलिडचा काय संबंध आहे? काय काय व्हॉट इज दिस? पण ते कनेक्टेड आहे. बघा कोणाच तरी माईक ऑन आहे, कोण आहे ते? माईक बंद करा आपला. मेट्रोलॉजी बघितलं होतं आपण, मेट्रोलॉजिकल इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट बद्दल पण आपण बघितलं होतं काय काम करतं. जे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट ज्याची हेड ऑफिस दिल्लीला आहे, ते एका दिवसातनं 2 रिपोर्ट प्रसिद्ध करतं. म्हणजे 12-12 तासाचे असतील ना, 12 तासाचे एक, 12 तासाचे एक, पुढच्या 12 तासामधलं आणि त्याच्या पुढच्या 12 तासामधलं असं ते प्रिडिक्शन. आणि मग ते सगळ्या इम्पॉर्टंट आपल्या देशातल्या एजन्सीजला पाठवतात, जेणेकरून त्याच्यावरती आधारित बाकी सगळ्या गोष्टी पुढच्या ते ठरवू शकतात, बरोबर. आणि त्याचे खूप सारे झोनल ऑफिसेस म्हणतो ना आपण, हा झोन तो झोन, असे त्यांचे रिजनल ऑफिसेस पण आहेत. ते पण आपल्या आपल्या रिजन मधला आणि मग इंडियाचा असं इन टोटल अभ्यास करून मग प्रिडिक्शन देतात की असं होऊ शकतं. पण पुन्हा एकदा दिस ऑल आर प्रिडिक्शन्स. प्रिडिक्शन्स चुकू शकतात, बरोबर. खूप तयारी करू आपण, पाऊस पडणार आणि पाऊस पडतच नाही, असं होऊ शकतं. याचा अनुभव आपल्याला खूप चांगला आहे. तर हे आहे मॉन्सून मॉडेल आणि क्लायमेट प्रिडिक्शनचं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. आता हा प्रकार काय आहे? प्रॉपरली सॉर्टिंग वेस्ट इंटू डिस्टिंक्ट कॅटेगरीज फॉर रिसायकलिंग अँड डिस्पोजल इज वेस्ट सेपरेशन. आपल्या सोप्या भाषेमध्ये आपल्याकडे ती घंटागाडी येते की नाही, त्याच्यामध्ये आपण सगळा कचरा टाकतो. तो कचरा सगळा एकत्रच असतो. तुम्ही वेगळ्या वेगळ्या पिशव्या केल्या तरी पण टाकतात एकाच ठिकाणी. ओला कचरा सुका कचरा वेगळा वेगळा करा, महानगरपालिकेच्या गाड्यांमधून ते लोक ओरडत असतात. ओला कचरा वेगळा टाका, सुका कचरा वेगळा टाका, तरी पण खूप साऱ्या ठिकाणी तो एकत्रच टाकला जातो. काही काही बिल्डिंगांमध्ये मात्र ही गोष्ट खूप सिरियसली घेतात. त्यांच्याकडे कचरा घेतच नाही जोपर्यंत ते वेगळे करत नाही तोपर्यंत. नाहीतर मग कचरा घेताना वेगळे करायला लावतात. म्हणजे जे कचरा जमा करणारे लोक असतात सोसायटी मधले, जे वर्कर असतात, जे क्लिनिंग करतात आणि प्रत्येक घरात जाऊन डस्टबिन मधला कचरा घेतात आणि खाली नेऊन टाकतात मोठ्या याच्यामध्ये. त्याच्यात ते 2 भागातच ते घेतात, वेगळा सुका वेगळा. त्याच्यामुळे हा वेस्ट सेपरेशनचा जो प्रकार आहे, हा आपल्या देशामध्ये 2च भाग करायला सांगतात. तुम्हाला गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. तुम्हाला नंतर मी थोड्या वेळानंतर एक गुगलवर फोटो दाखवते. ह्या सॉलिड वेस्टचे खूप वेगवेगळे प्रकार असतात. त्याला ब्ल्यू कलरची, ग्रीन कलरची, रेड कलरची अशी वेगवेगळ्या डस्टबिन्स असतात. त्या कलरचा अर्थ आहे तो प्रकारचा वेस्ट. जसं काचा हा डेंजरस वेस्ट आहे, सॉलिड वेस्टच आहे. आणि कचरा कसा आहे, तो सुका कचरा आहे, तो ओला कचरा नाहीये, पण तो डेंजरस कचरा आहे. तो प्लॅस्टिकच्या कचऱ्याबरोबर नाही जायला पाहिजे. विचार करा, जो कोणी प्लॅस्टिकच्या कचऱ्याला वेगळं करतंय आणि त्याच्यामध्ये काचा पडल्या असेल तर ते डेंजरस नाहीये का? तर त्याचं रिसायकलिंग वेगळं व्हावं, ह्याचं रिसायकलिंग वेगळं व्हावं, सगळं वेगळ्या वेगळ्या चॅनल्समध्ये टाकावं आणि त्याच्यावरती त्याची प्रोसेस करता यावी, असं सेपरेशन करणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर सुका कचरा तर ठीक आहे, त्याच्या काही ज्या मेन कॅटेगरीज आहेत त्या आहेतच, पण सगळ्यात भयंकर असतो ओला कचरा.
त्याच्यामध्ये फूड प्रोडक्ट्स, शिजवलेलं अन्न, कच्चं अन्न, दुधाचे पदार्थ, हे सगळे जे असतात, हे सगळेच्या सगळे डिकम्पोज होतात आणि त्याचा स्वतःचा एक असा एक दुर्गंध पसरतो. सो ते एका लवकर आणि विशिष्ट काळामध्येच त्यातनं बाहेर टाकले गेले पाहिजे असतील, बरोबर? पण बाहेर टाकायचे म्हणजे कुठे नेऊन टाकायचे? आपल्या घरातून डस्टबिनमध्ये टाकायचे. डस्टबिनमधनं सोसायटीच्या डस्टबिनमध्ये टाकायचे. सोसायटीच्या डस्टबिनमधनं गावाच्या बाहेर फेकून द्यायचे. शहर असेल तर शहराच्या बाहेर डम्पिंग ग्राउंडवर फेकून द्यायचे. थोडक्यात आपल्या घरातून काढून खूप लांब कुठेतरी फेकून द्यायचे म्हणजे आपण कचऱ्याची विल्हेवाट लावली. ही कचऱ्याची विल्हेवाट नाहीये. इट इज जस्ट फुलिंग युअरसेल्फ. तुम्ही स्वतःलाच मूर्ख बनवता. तुम्ही निसर्गाला जे देता ते निसर्ग तुम्हाला परत देतो. तुम्ही तो कचरा जाळला, लगेच त्या कचऱ्याचा धूर तुम्हाला रिटर्न गिफ्टमध्ये मिळतो. म्हणजेच काय आहे, आपण जे करतो ते आपल्याकडे येतं. सुका कचरा आपण वेगवेगळ्या भागामध्ये करून जे काही आपली घंटागाडी येते, जे काही म्युनिसिपालिटीचे लोक येतात कलेक्ट करायला, त्यांच्याकडे देणं हेच आपल्या हातात आहे. पण ओल्या कचऱ्याचं कोण आहे रे? कोणाचा माईक ऑन आहे? ओल्या कचऱ्याचं डिकम्पोजिशन असंही होतच असतं. आपणच आपलं आपलं कंपोस्ट बनवून चांगल्या पद्धतीने रिसायकल करू शकतो. थोडासा वेळ लागतो त्याला. थोडासा प्लॅनिंगचा मुद्दा लागतो आणि कार्तिक थांबा, मला जरा माईक बंद करू. चला, असा आहे हा मुद्दा वेस्ट डिस्पोजल. ठीक आहे. या वेस्ट डिस्पोजलच्या बाबतीमध्ये आपण आता जे बोललो मगाशी की सुका कचरा तर ठीक आहे आपल्याला देऊन टाकायला पाहिजे आणि ओला कचरा मात्र आपण आपला जितका शक्य आहे तितका रिसायकल करायला पाहिजे. आपणच आपलं कंपोस्ट खत बनवू शकतो. सोसायटीतले सगळे लोक एकत्र येऊन तो कचरा बनवू शकतो. मी तुम्हाला एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगते, पण मी तुम्हाला खरं सांगू का, मला माझ्याच गार्डनमध्ये जाऊन इतकी भीती वाटते माहितीये का, असं जंगल झालंय नुसतं. 2 काँग्रेसचे असे ते काय बरं म्हणतात ते उपटायला गेलं तरी पण असं वाटतं खाली. एक तर त्या दिवशी माहिती आहे ना गार्डन मध्ये मला काय अनुभव आला होता, तेव्हापासून तर मला तिकडे जायची फार भीती वाटते. एक साधं फुल गेला जायला पण असं वाटतं की नको नको जाऊ दे, लांबूनच बघावं फुलं, तू तिकडेच राहा असं वाटतं ते. कारण लांबपर्यंत जंगलच जंगल आहे तिथे, असं जाणार कसं? आणि मी बायोलॉजी शिकवत असले तरी पण एवढी पण काय मी काय बरं म्हणतात शेतकरी कुटुंबातली नाहीये ना, त्याच्यामुळे मला थोडी भीती वाटते. तुमच्यासारखी बिंदास नाही फिरू शकत मी तिकडे. चप्पल घातली, सगळं घेऊन गेले तरी पण एक भीती असते की काही कोणी दिसेल का आपल्याला. एकतर एवढ्या मोठ्या मोठ्या गोगलगाई आहेत आमच्या गार्डन मध्ये, एवढ्या मोठ्या मोठ्या गोगलगाई अशा फिरत असतात तिकडे तिकडे. त्या दिवशी पण मी असं बघत होते खिडकीतनं, असं असं हलत होतं, म्हणजे असं काय हलतं इकडे. खिडकीतनं बोललं तर 2 असे मोठे मोठे पक्षी तिथे सेम मातीच्या रंगाचे ते तिथे बसून काहीतरी कचरा खात होते. कारण बारीक बारीक किडे बाहेर येतात ना, तिथली आम्ही काही काही झाडं उपटली, बरंच काँग्रेस उगवलं होतं ते उपटून काढलं. तर तिथे आता ते असे मोठे मोठे पक्षी टब्बू टब्बू सेम मातीच्या रंगाचे, तिथले बहुतेक आतले मातीच्या खालचे किडे असतात ना, भरपूर भरपूर पाऊस पडलाय, सगळी ओली ओली माती आहे. तर ते खायला तिकडे आले होते. तर अशा अनेक गोष्टी तिथे दिसतात. सो मला तशी लय भीती वाटते एकटीला जायची. किती पण गाणी म्हणत जा, गाणी लावून जा, त्यांना थोडी कळणार आहे माझी भाषा. ते त्यांचा बिचाऱ्यांचा जीवाचाच विचार करणार. सो तसं ते आहे. पण हे जे मी तुम्हाला सांगते हे करणं शक्य आहे बरं का. खरंच मला असं खूपदा वाटतं की माझ्याच गार्डनमध्ये मी एक असा खड्डा खणावा, त्याच्यामध्ये सगळा कचरा डंप करावा. पण त्याच्यासाठी एक 4-5 माणसं तरी पाहिजे ना, एक मनुष्यबळ पाहिजे, त्याच्याशिवाय हे काम नाही होऊ शकत. माझ्या डोक्यामधल्या ज्या गोष्टी करणं शक्य होतं, जसं मी तुम्हाला म्हटलं माझं आरोचं पाणी ते वापरण्याची सोय, ते माझं माझं करणं मला शक्य होतं. तिथे होल करून त्याचं पाईप वाढवून गार्डनमध्ये ते पिंपामध्ये सोडलंय. ते पाणी सगळं बरोबर तिथे जमा होतं. आता ते पाणी वाया जात नाही. म्हणजे मी तुम्हाला म्हणते पाणी वाचवा, तर ते पाणी मी वाचवते. आता हे वेस्ट डिस्पोजलचं मला स्वतःलाच करायचंय. पण मला भीती वाटते, मला कळत नाही कसं करावं. उन्हाळ्यामध्ये सगळं ते गार्डन सगळं जाळलं, ते सगळं गवत गवत. तर ते गवत इतक्या फास्ट जळलं की चांगली झाडं इकडची ती पण होरपळून निघाली. हे होतं ना, म्हणजे तिथे किती पाणी घातलं काही केलं तरी पण ते ज्या स्पीडने जळतं गवत, कोरडं गवत, ते खूप डेंजरस असतं बरं. पण वेस्ट डिस्पोजल करता येऊ शकतं आणि चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतं. एक मिनिट हा. काय?
येस. ओके. हां. तर सॉलिड डिस्पोजलचा जो मुद्दा आहे त्याच्याबद्दल आपण बोलत होतो वेस्ट डिस्पोजल. अ, ती आपली सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे यार. म्हणजे आपण ज्या एन्व्हायर्नमेंटमध्ये राहतो तो एन्व्हायर्नमेंट आपण घाण करून ठेवलाय. वी हॅव टू टेक केअर ऑफ इट. बेस्ट डिस्पोज करणं. जसं मी तुम्हाला मागे सुद्धा बोलले होते. तुम्ही तो रोबो पिक्चर बघितला असेल ना, चिट्टी द रोबो. तो असा पडला असतो कचऱ्यामध्ये, चिट्टी. जे सगळे हातपाय डिस्मेंटल करून चेन्नईतलं डम्पिंग यार्ड दाखवलं त्याच्यामध्ये. थोडं भयंकर येते. बघितलं तुम्ही? लांबपर्यंत कचराच कचरा त्याच्यामध्ये तो पडलेला असतो, चिट्टी. येस मॅम. म्हणजे एवढा भयंकर कचरा एखादा चेन्नई इज अ व्हेरी बिग सिटी. त्या शहरातला सगळा कचरा त्या ठिकाणी जमा झाला. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचा कचरा होता. इमॅजिन करा. हॉस्पिटल मधला कचरा, बिल्डिंग मधला कचरा, शाळांमधला कचरा, हॉटेल्स मधला कचरा. तुम्ही जी जागा म्हणाल तिथला कचरा. सगळा कचरा तिथे जाऊन जमा होतो. जनरली आपण काय करतो, आपापला कचरा डस्टबिनमध्ये ठेवतो आणि या सगळ्या डस्टबिन मधला कचरा त्या गाड्या असतात, कचऱ्याच्या गाड्या त्या जमा करतात आणि कुठेतरी बाहेर नेऊन टाकतात. नेऊन टाकलेल्या कचऱ्याचं काय? ज्या ठिकाणी नेऊन टाकलं आहे तिथली सगळी जमीन जी असते ना ती नापीक होते. म्हणजे जनरली काय करतात, जिथे काही पिकत नाही, पडीक जमीन आहे तिथेच ते सगळं काम करतात. पण मग ती खराब जमीन आणखीन खराब झाली ना, तिला रिपेअर करण्याची संधीच दिली नाही आपण, आणखीन खराब करून ठेवली तिला. आणि वेस्ट डिस्पोजल न करता वेस्ट अक्युमुलेशन केलं आपण. मग ऑर्गॅनिक वेस्ट, रिसायकलिंग फूड अँड यार्ड वेस्ट इंटू न्यूट्रिएंट रिच सॉइल थ्रू कंपोस्टिंग. मी आता सिरियसली विचार करते, आय शुड टेक समबडी विथ मी. असे 3-4 उत्साही आणि न घाबरणारे ग्रेट लोक मला जर भेटले तर माझ्या गार्डनमध्ये मी हे करणार आहे. मला करून बघायचंय दिस ऑर्गॅनिक वेस्ट रिसायकलिंग. असं मी त्या दिवशी एक व्हिडिओ पण बघितला होता. एक पुण्यातलाच एक कोणतरी मुलगा आहे, त्याने एक छोटूसा असा डब्बा बनवलाय. त्याच्यामध्ये घरातला जो आपला खाण्यापिण्याचा जो वेस्ट असतो ना, पोळी उरली, भात उरलाय, वरण उरलंय, जे काय असेल त्या सगळ्याला टाकायचं आणि त्याला बंद करायचं. त्याचा वास येत नाही, काही नाही, त्याच्यामधनं कंपोस्ट बनतं. असं त्याने काहीतरी एक डब्बा बनवलाय. आय थिंक दॅट इज विथ हेल्प ऑफ सम काइंड ऑफ मायक्रोब्स. त्यात काही मायक्रोब्स त्याने टाकले असतील ना, कॉलनीज. त्याच्यामुळे ते आपोआप रिसायकल होतात. असंच गांडूळ खत निर्मिती पण आहे. तर त्या गांडूळ खतामध्ये असे खूप सारे गांडूळ सोडले जातात आणि त्याच्यामध्ये ते सगळा कचरा टाकला जातो. ते मातीबरोबर मिक्स होतं आणि गांडूळ त्याच्यापासून आणखीन चांगलं, चांगलं म्हणजे खूप चांगल्या दर्जाचं असं मॅन्युअर बनवतात. जे आपल्या मातीकरता खूप चांगलं असतं. तर ते ऑर्गॅनिक मॅन्युअर इज अ व्हेरी गुड थिंग, हो की नाही? असं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट करणं शक्य आहे. वेस्ट अँड इट्स कॅटेगरीज. हाऊस होल्ड वेस्ट, आपल्या घरातला कचरा, कहाणी घर घर की. त्याच्यामध्ये सॉरी, फूड स्क्रॅप्स, पेपर, प्लास्टिक, ग्लास आणि अदर कॉमन हाऊसहोल्ड आयटम्स. चॉकलेट खाल्लं, टाकला कचरा. बिस्किट खाल्ले, टाकला कचरा. सगळ्या गोष्टीत प्लास्टिक आहे. तुम्ही किती अवॉइड करणार? प्लास्टिक वापरून नका म्हणलं तरी प्लास्टिक तुमच्या घरात येतच. साधं तुम्ही साबण जरी घेतलं ना, तर साबणचं कव्हर असतं ना, तो पण प्लास्टिकचाच असतो. प्लास्टिकमुळे ना ह्या वस्तू खराब होत नाहीत. त्याला पाणी लागलं की त्याला ओल्या झाल्या, खराब झाल्या, कुजल्या असं होत नाही. कुठली पण गोष्ट. पण प्रत्येक गोष्टीचं पॅकेजिंग हे प्लास्टिकने झालेलं आहे. तर प्लास्टिकचा कचरा हा तुम्ही थांबवूच शकत नाही. आपल्या घरातल्या बादल्या, मग, वॉटर बॉटल, टिफिन हे सुद्धा प्लास्टिकचे आहेत. आणि काही काही बुद्धिमान लोक तर स्वयंपाक करण्याच्या ज्या पळ्या असतात ना, त्या पण प्लास्टिकच्या वापरतात. टेफ्लॉन कोटिंगची जी भांडी असतात, टेफ्लॉन हे एक प्रकारचं प्लास्टिकच आहे. बरोबर ना? म्हणजे आता ते प्लास्टिक वापरण्यातनं आपल्या अन्नपदार्थामध्ये गेलेले. अशा काय बरं म्हणतो, अशा भांड्यांमध्ये केलेल्या स्वयंपाकातनं प्लास्टिकचे कण आपल्या पोटात जाणार नाहीत का, मला सांगा? मी त्या दिवशी एक हे बघत होते, एक पॉडकास्ट ऐकत होते. डॉक्टर होत्या एक, त्या सांगत होत्या, आयुर्वेदिक डॉक्टर, की इतका प्लास्टिक आपल्या घरामध्ये आला आहे की आपल्या आंघोळीच्या बादल्या आणि मग सुद्धा प्लास्टिकचे झाले. नकळत झालेत. आपण काय विचार करतो, हलकी आहे बादली, स्वस्त आहे आणि तुटली तरी काय नाही, परत आणता येते, लहान मुलांना उचलता येते. पण पूर्वी, जसं मी तुम्हाला आधी पण कदाचित म्हणाले असेल, तर पूर्वी आमच्याच लहानपणी आमच्या घरामध्ये मोठी मोठी घंगाळ होती, तांब्या पितळेची. त्याच्यामध्ये आंघोळीचे मग्गे, असे मग्गे नव्हते, असे मोठे मोठे तांबे होते. त्या तांब्याने आंघोळ करायचे आमचे आजोबा, काका. आणि हे सगळे लोक, त्यांच्यापैकी कोणीही कधी प्लास्टिकची बादली वापरली नाही. आमच्याकडे आंघोळीचा बंबच पितळेचा होता, मोठा पिवळा. त्याच्या पिवळा नाही, तो असा रेडिश कलरचा होता.
तर त्याच्यामध्ये पाणी गरम व्हायचं. ह्या सगळ्या गोष्टींमधनं हे धातू आहेत ना, हे आपल्या शरीरामध्ये येतात. पूर्वी चांदीची आणि सोन्याची ताटं होती. म्हणजे चांदीची ताटं, त्याच्यावर सोन्याचे चमचे, असे फार श्रीमंत होतो आपण भारतीय. म्हणजे एवढे श्रीमंत होतो, की आपल्या देशातनं सोन्याचा धूर निघायचा असं म्हटलं जातं. म्हणजे प्रत्येक घरामध्ये इतकी श्रीमंती होती. तर हे आपल्या आयुष्यामधला एक अविभाज्य भाग होता, की हेल्दी फूड आणि गुड प्लेट्स. आजकाल आपण काय करतो, लग्न कार्यामध्ये थर्मोकॉलच्या प्लेट्स, थर्मोकॉलचे ग्लास चहासाठी. थर्मोकॉल इज व्हेरी डेंजरस, पॉइझनस. त्याच्यामुळे कॅन्सर होतो लोकांना. आणि ते स्वस्त मिळतं. जाऊ द्या ना, बर्थडे पार्टी आहे, घेऊन टाकू. ते घेऊन टाकू म्हणजे तुमच्याकडे आलेल्या लोकांना आजारी पाडायचे उद्योग करताय तुम्ही. उपाशी ठेवा त्यांना, पण आजारी नका पाडू. बरोबर? किंवा त्या अॅल्युमिनियमच्या अशा प्लेट्स असतात, त्याच्यावरती पण एक प्लास्टिकचं कोटिंग असतं. गरम गरम त्याच्यामध्ये वाढतात. ते गरम गरम चिटकणार नाही का रे त्याला प्लास्टिक? मला काय म्हणायचंय, आपणच स्वतःच, कारण आपली कामं कमी व्हावी ह्याच्यामध्ये मी अगदीच समजू शकते. आपल्या घरात कार्य असेल, साधी बर्थडे पार्टी असेल तरी 100 गोष्टी असतात. मग आपलं काम भांडे-बिंडे घासायचं काम कमी व्हावं म्हणून आपण ते घेतो. त्याला पर्याय आहेत. थोडे महाग आहेत, पण चांगले आहेत. त्या वुडन प्लेट सारख्या जाड, कडक अशा प्लेट मिळतात. लाकडाचे चमचे मिळतात. हे पर्याय आहेत. हां, तुम्हाला थंड पदार्थ खायचे आहेत, डब्यांमध्ये ठेवायचे आहेत, तरी सुद्धा शक्यतो प्रिफर केलं पाहिजे, की आपण नाही वापरल्या पाहिजे प्लास्टिकच्या वस्तू. माझ्या स्वतःच्या किचनमध्ये काही प्लास्टिकचेच डब्बे आहेत. कारण दिसतच नाही. सगळे एकसारखे दिसतात स्टीलचे डब्बे. मग साखर कुठे ठेवली याच्यात काय, याच्यात 10 वेळा नाही शोधत बसत आपण. मग नॉर्मल मोठ्या जाड प्लास्टिकचे एकसारखे डब्बे असतात. त्याच्यामध्ये साखर दिसते, चहा दिसतो, मीठ दिसतं. बरोबर? काम सोपं होतं, पटकन होतं, कोणालाही समजू शकतं. म्हणून आपण तो आपला पर्याय म्हणून त्याला शोधलंय. आधी काचेचे डब्बे असायचे, म्हणजे काचेच्या बरण्या असायच्या. इट इज सो डेंजरस. परवाच आमच्या घरामध्ये काचेची एक बरणी फुटली. काय करू शकतो आपण? इतक्या डेंजरस गोष्टी घरामध्ये ठेवणं, जेव्हा घरात लहान मुलं, म्हातारी माणसं, असे सगळा एज ग्रुप असतो. पूर्वी स्वयंपाकघरं वेगळी होती. तुम्हाला लक्षात असेल तर माहित नाही, तुम्ही पाहिले असेल तर माहित नाही. त्या घरांमध्ये अ, खाली बसून स्वयंपाक केला जायचा. म्हणजे चूल असायची खाली आणि खालीच नंतर पण जेव्हा काय बरं म्हणतात त्याला, गॅस आले, तर ते गॅस पण खालीच ठेवले जायचे. खाली बसून बायका स्वयंपाक करायच्या आणि सगळ्या ह्या वस्तू तिथेच बाजूला असायच्या. त्यांचा तो तिखटा-मिठाचा डबा असायचा, मसाल्याचा डबा, मिठाचा डबा आणि सगळं काचेचं. आणि ही मोठी-मोठी जी असायची ना, काय बरं म्हणतो आपण, मसाल्याची पाळं, पंचपाळं किंवा काय, ते लाकडाचं असायचं. म्हणजे ह्या गोष्टी नैसर्गिक असायच्या. काचेच्या बाटल्या जरी असल्या तरी पण खालच्या खाली असायच्या आणि 1 किंवा 2च बायका त्याला हँडल करायच्या. त्याच्यामुळे इथे कमी रिस्क होती. आता तसं नाही. नाऊ एव्हरीबडी इज सेल्फ डिपेंडंट. मुलं सुद्धा स्वतः मॅगी करून खातात. मॅगी करून खाल्लं तर तुम्हाला भांडी हातात यायला पाहिजे. खाली बसून स्वयंपाक आजकाल बायकांना पण जमत नाही, माणसांना कुठून येणार आहे? बरोबर. सांगायचा मुद्दा असा, द लाईफस्टाईल हॅज चेंज्ड. बरोबर. पूर्वी लोक सायकलवरती 10-10 किलोमीटरवर जायचे. आता लोक चालत पण अर्धा किलोमीटर जाऊ शकत नाही. ही आपली लाईफस्टाईल बदललेली आहे. म्हणून आपल्याकडे हाऊसहोल्ड वेस्ट वाढतायत. आपण सगळ्याला पर्याय शोधतोय. बरोबर ना? इझी, फास्ट, पटकन 2 मिनिटात होतंय आणि सगळ्यांचं काम होतंय. कोणाला कोणापासून अडायची गरज नाही. मग ह्या सगळ्यामध्ये साधं मॅगी करायचं म्हटलं तर मॅगीच्या मध्ये पण प्लास्टिक आहे, त्याच्यावरती पण प्लास्टिक आहे. त्याचं कोटिंग आहे, ते मेणासारखं मटेरियल असतं, प्लास्टिक सारखं असतं. तुम्ही कधी धुवून बघा मॅगी, असं पांढऱ्या-पांढऱ्या रंगाचं पाणी निघतं त्याच्यातनं. कारण की त्याला ते एक वॅक्स कोटिंग असतं. त्याच्यामुळेच तर मुलांची पोटं बिघडतात ना. मॅगीच्या मसाल्यामध्ये पण काहीतरी जादू आहे बरं. त्या वासामुळे भूक लागायला लागते. पण तेच आहे ज्याच्यामुळे आपली तब्येत पण खराब होते. सारखं-सारखं ते खाऊ नये. बरोबर. ते इंडियन फूड नाहीये. म्हणजे आपल्या बॉडीसाठी बनलेलं फूड नाहीये. तर सांगायचा मुद्दा, असे हाउसहोल्ड वेस्ट कसे जनरेट होत राहतात. सकाळी-सकाळी उठल्यावरती आपण चहा बिस्किट खाऊन जा शाळेमध्ये, 7ची शाळा आहे, एवढ्या सकाळी भूक नाही लागत. 2 बिस्किटं खाल्ला, दूध घेतलं, चहा घेतला. पण रोज अशीच बिस्किटं करत त्या बिस्किटांचे रॅपर, चॉकलेटचे रॅपर्स, पटकन खाण्याकरता चटपट इडली-बिडली घेतो आपण. पॅक्ड फूड असतं ते. असं सगळं रेडीमेड मिळतं आणि सगळं प्लास्टिकमध्ये असतं. ग्लास ग्लास आयटम्स शक्यतो कमी असतात. डेकोरेटिव्ह वस्तू किंवा त्या आपल्या ट्रॉल्या, टीव्ही किंवा किचनमध्ये किंवा घराच्या काचा, अशा ठिकाणी मोस्टली घड्याळाच्या काचा, ट्यूबलाइट्स अशा ठिकाणी काचा असतात. पण त्याही तुटल्या तर तो एक प्रकारचा डेंजरस वेस्ट आहे. हाताला घसकन लागते काच आणि एकदम भयंकर रक्त-रक्त होतं. टोकदार असते.
पेपर पण नॉर्मल पेपर वेस्ट खूप असतात. मागच्या वर्षी तुमच्या वह्यांची रद्दी बघा किती असेल. पेपरचा वेस्टेज आहे ना तो. मागच्या वर्षी तुम्ही त्याच्यावर मार्क मिळवले, यावर्षी तर तुम्हाला ती रद्दी झालेली आहे. आता तुम्ही काय करणार त्याचं? त्याच्यावर फार फार तर तुम्ही पापड बिपड वाळायला घालू शकता, पण नंतर तर तो वेस्टेजच आहे ना. सी, दिस इज हाऊ वी जस्ट कीप ऑन क्रिएटिंग वेस्ट. मग हा झाला नुसता हाऊस होल्ड वेस्ट. आता इंडस्ट्रियल वेस्ट. इंडस्ट्रीजचं तर कामच आहे ना वस्तू मॅन्युफॅक्चर करणं. द मॅन्युफॅक्चर द थिंग्स ऑन अ ह्यूज स्केल. खूप मोठ्या प्रमाणामध्ये वस्तू बनवाव्या लागतात. एखादी वस्तू बनवायची म्हणली ना, त्याची कंपनी चालवायची म्हणली ना, तुम्ही कुठलाही युट्यूबचा व्हिडिओ बघा, कुठलीही पण कंपनी बघा, इंडस्ट्री बघा, साधी कलर बनवण्याची असेल, चॉकलेट बनवण्याची असेल, फ्रुटी बनवण्याची असेल, कुठलीही कंपनी तुम्ही बघा, त्याच्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या मशिनरीज असतात. तुम्ही बघितलेही असते. तर एकाला दुसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या अशा कनेक्टेड असतात, बरोबर. ह्या मशीन मधनं प्रोडक्ट त्या मशीन मध्ये, तुम्ही चिप्सचा व्हिडिओ बघितला असेल, दॅट इज व्हेरी फेमस. बटाटे येतात, मग ते त्याच्या रोलरमध्ये बसतात, असे 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 नाचतात, उड्या मारतात, त्याच्यावरची काय माती काढत असतात, बरोबर. जमिनीत आलेले आहेत ते, मग त्याला भरपूर पाण्यामध्ये धुतात धुतात धुतात, असे गोल 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 गोल, माती निघून गेली, स्वच्छ झाले, गोरे गोरे झाले बटाटे. मग ते असे 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 पुढे जातात. मग तिकडनं त्याला आणखीन ड्राय करतात. मग त्यांना बारीक बारीक स्लायसेस मध्ये ऑटोमॅटिक कट होतं. मग ते कट झालेले असे असे ते चकत्या पुढे 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 जातात, लाईटात जातात. मग पुढे आणखीन त्याच्यावर काय प्रोसेसिंग होते, तळले जातात, मग बाहेर येतात, वाळतात, पॅक्ट होतात. काही विशिष्ट वजनाप्रमाणे पॅक होतात, झुपूक पॅक होतात, झुपूक असं करत करत त्यांची पाकिटं बाहेर पडतात. मग ते तिथे उभे असतात लोक, मास्क बिस्क लावलेले काम करणारे त्यांचे जे, ते मोजतात. टक 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 बॉक्समध्ये, टक 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 बॉक्समध्ये. असे त्यांचे व्हिडिओ बघा तुम्ही, किती फनी असतात ते. फनी म्हणजे असं बघून वाटतं की हे काय चाललंय, ती माणसं पण मशीन आहेत की काय. आणि मग त्याच्यामध्ये काहीतरी एखादं फॉल्टी असलं, बरोबर पॅकिंग झालं, ते असं असं बघतात, दिस इज नॉट गुड, टाकलं बाजूला, टाकलं बाजूला, आणि बाकी इकडे, असं त्यांचं काम सुरू असतं. पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये विचार करा, एवढ्या सगळ्या मशिनरीजना क्लीन तर करावं लागेल ना. आपण आता जे बोललो ते फूड बद्दल बोललो. तुम्ही कुठले घ्या, कपड्याचं बघा, वह्या पुस्तकांचं बघा, पेंटचं बघा, इंडस्ट्रीज असतात स्पेशली केमिकल्सच्या, त्या कुठल्या इंडस्ट्रीज, औषधांच्या इंडस्ट्रीज, काहीही बनवा, तुम्हाला तुमची मशिनरी क्लीन तर करावी लागेल, जमीन साफ करावी लागेल, बरोबर. ह्या सगळ्यासाठी खूप वेगवेगळ्या पद्धतीचा कचरा बनतो. साधं नुसती फ्लोअर धुण्याकरता जे पाणी मारतात त्यातनं किती पाणी वाया जातं, आणि ते सगळं कचऱ्यात जातं. मग तुमचे जे बाकीचे वेस्ट बनतात, काहीतरी बनवतात तेव्हा खूप काहीतरी वेस्ट ऑलरेडी बनलेला असतो. त्या वेस्टचं काय, दॅट इज इंडस्ट्रियल वेस्ट, बरोबर ना. त्याच्यामध्ये केमिकल्स, मेटल्स, काचा, बारीक बारीक तुकडे. साधा एक बांगड्या बनवण्याचा व्हिडिओ आपण बघितला होता का, आपल्याच बॅचमध्ये बघितला होता का, मला लक्षात नाहीये. काचेच्या बांगड्या बनवण्याचा एक व्हिडिओ आहे, कशा बनवतात काचेच्या बांगड्या. तर मध्ये कितीतरी काचा अशा बारीक बारीक बनलेल्या बांगड्यांच्या तुटतात, खटाखट खटाखट खटाखट. त्या एक 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 सलग असतात, त्यांना असं कचकस कचकस करून ते कापतात नंतर, त्याच्यामध्ये ते तुटतात. मग तुटलेल्या बारीक बारीक काचांचे तुकडे तिथेच पडलेले असतात. त्याला रियूज करतात ते, असं काही नाही, रिसायकल करतात, पण तो एक प्रकारचा वेस्ट आहे, बरोबर ना. अशा कितीतरी गोष्टी. एखाद्या मेटलच्या कंपनीमध्ये काहीतरी बनवलंय, त्याचे बारीक 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 कण पडलेले असतात, तो स्क्रॅप असतो, तो सगळे आपण नाही रियूज करू शकत. केमिकल्स, दोन रिएक्टंट एकत्र करून काहीतरी प्रोडक्ट बनवलात, त्याच्यामधनं जे काही नको असलेले पदार्थ बनले ते तर किती असतात. कितीतरी गॅसेस त्यातनं रिलीज होतात, कितीतरी लिक्विड्स त्यातनं रिलीज होतात. अँड वेन यू क्लीन ऑल द इन्स्ट्रुमेंट्स अगेन, दॅट इज अ डिफरंट टाइप ऑफ वेस्ट, अँड दॅट ऑल इज डेंजरस इंडस्ट्रियल वेस्ट. जे प्रकारचा केमिकल वेस्ट आहे, बरोबर. हजार्डस वेस्ट. हजार्ड या शब्दाचा अर्थच आहे हानिकारक. टॉक्झिक, फ्लेमेबल, करोजिव्ह और रिएक्टिव्ह मटेरियल्स दॅट रिक्वायर स्पेशल हँडलिंग अँड डिस्पोजल. काही काही विषारी पदार्थ, जसं त्या दिवशी आपण बोललो होतो बघा, की ह्या जी काही झाडं असतात, म्हणजे जी काही झाडं म्हणजे आपल्या क्रॉप्स, आपली पिकं, उत्पादनं, त्याच्यावरती येणाऱ्या अळ्या, किडे, मुंग्या ह्यांना मारण्याकरता आपण त्याच्यावर स्प्रे करतो. ते स्प्रे म्हणजे त्यांना मारणारे टॉक्झिन्स आहेत, बरोबर. सो सच टॉक्झिक थिंग्स व्हेन वी क्लीन देम, त्या इंडस्ट्रीमध्ये तो एक प्रकारचा वेगळा वेस्ट आहे की नाही, ते केमिकल्स डेंजरस असतात की नाही, बरोबर. साधं आपल्या ह्याच्यावरती जे बाथरूम क्लिनर वापरतो, काय नाव आहे त्याचं,
तो अक्षय कुमार क्लीन करायला, काय नाव आहे त्याचं? डॉमेक्स बिमेक्स. अरे ते अक्षय कुमारची ऍड नाही का, टॉयलेट क्लीन करायला येतो की ये बहुत इफेक्टिव्ह है. हार्पिक. हार्पिक. येस, हार्पिक असेल, नाही तर ते डॉमेक्स असेल, असे भरपूर भरपूर लिक्विड्स असतात. ते जमिनीवर टाकल्या टाकल्या एक प्रकारचं क्लिनिंग करतात. कारण काय करतात, त्याच्यामध्ये काहीतरी ऍसिडिक असतं ना कंटेंट, तर ते करोजिव्ह असतं. करोजिव्ह त्याच्यात लिहिलेलं असतं, कीप इट अवे फ्रॉम दी स्मॉल चिल्ड्रन. लहान मुलांपासून त्यांना दूर ठेवा. डू नॉट लेट इट कम इन टू द कॉन्टॅक्ट ऑफ युअर आईज. डू नॉट लेट इट कम इन टू कॉन्टॅक्ट ऑफ युअर स्किन. स्किनच्या डोळ्यांच्या पासून लांब ठेवा, मुलांपासून लांब ठेवा. ऑब्व्हियसली हे काय आहेत, करोजिव्ह आहेत, फ्लेमेबल. तुम्ही जसं दुधाचं टँकर जातं की रे, तसं केमिकल्सचं पण टँकर जातं. त्याच्यावर लिहिलेलं असतं फ्लेमेबल. काही काही त्यातले पेट घेणारे असे काही गॅसेस असतात, काही लिक्विड्स असतात, त्यांना स्पेशल केअरची गरज असते, बरोबर. आणि स्पेशल डिस्पोजलची पण गरज असते. आपल्या एखाद्या केमिकल रिएक्शन मधनं काहीतरी बनलंय जे करोजिव्ह आहे किंवा फ्लेमेबल आहे, पेटता येते, तर त्याला काय करावं लागेल? तुम्हाला तसंच ठेवून चालणार आहे का? रस्त्यातच पेटलं तर झालं, सगळ्यांचीच वाट लागेल. असं करून नाही चालणार. सो यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल अबाउट डिस्पोजल ऑफ दिस थिंग्स अँड यू मस्ट नो व्हॉट इज प्रोड्युस्ड. केमिकल रिएक्शन केली आणि झालं काहीतरी, नो, नॉट सफिशियंट. यू मस्ट बी अ रिस्पॉन्सिबल पर्सन की माझ्या कंपनीमधनं हे बाहेर पडतंय, त्याचं डिस्पोजल नीट केलं पाहिजे. हे ज्या पाण्यामध्ये जाईल तिथल्या सगळ्या लिव्हिंग थिंग्सना हे अफेक्ट करणार आहे. तिथले सगळे लिव्हिंग थिंग्स मरतील. ऑल द एक्वेटिक लाईफ विल गेट अफेक्टेड. ते सगळे मरून जातील. ते टॉक्झिक असेल, करोजिव्ह असेल. आणि विचार करा ना, आपण आणखी एक गोष्ट बोललो होतो, ऍसिड रेन, बरोबर. ऍसिड रेन जेव्हा पाण्यामध्ये पडतं, नदीमध्ये, समुद्रामध्ये, कुठेही, तिथल्या सगळ्या ऍक्वेटिक लाईफला डिस्टर्ब होत नाही का? ऍसिडिक पाणी पडलं डायरेक्ट, दॅट इज अ काइंड ऑफ ऍसिड. पाण्याचं पीएचच कमी होऊन जाईल. जे मासे ज्या पीएच मध्ये राहतात ते त्या पीएच मध्ये कसं राहणार? तो पीएच हॅज डिक्रीज बिकॉज ऑफ द ऍसिड. म्हणजे मी तुम्हाला हे काय सांगते, हे अफेक्ट करतो आपल्या नेचरला. आता ऍसिड रेन इंडस्ट्रियल वेस्टचाच एक भाग आहे, तो एअर पोल्युशनचाच इफेक्ट आहे. एअर पोल्युशन मध्ये जे काही SO2, NO2 हे गॅसेस बनतात ना, सल्फ्युरिक डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड, ते पाण्याबरोबर रिॲक्ट होतात. H2O प्लस NO2 किंवा SO3. तर ते H2SO4 आणि HNO3 असे त्याचे बाय प्रोडक्ट्स बनतात आणि ते पडतात खाली. H2SO4 इज अ स्ट्रॉंग ऍसिड, HNO3 इज अनदर स्ट्रॉंग ऍसिड. असे स्ट्रॉंग ऍसिड खाली पडले पाण्याबरोबर, थेंबांबरोबर, तर झाली की काशीच घातली मग त्यांनी. म्हणजे जिकडे जिकडे ते पडतं तिकडे तिकडे ते डिस्टर्ब करतं. आता हे मला म्हणायचं होतं हजार्डस वेस्ट बद्दल, बरोबर. हे हजार्डस आहेत. मग आहेत मेडिकल वेस्ट. हा तर एक वेगळाच टाईप आहे वेस्टचा. ह्याच्यामध्ये काय, कंटॅमिनेटेड मटेरियल्स फ्रॉम हेल्थ केअर फॅसिलिटीज इन्क्लुडिंग नीडल्स, बँडेजेस अँड फार्मास्युटिकल्स. म्हणजेच हॉस्पिटलमधला कचरा. त्याच्यामध्ये जसं आपण मागच्या वेळेला बोललो होतो, रक्त असतं, चेक केलेलं असतं, कापूस काय काय लोकांना झालेलं असतं, त्या सगळ्याचं टेस्टिंग बेस्टिंग केलेलं असतं, त्या कापसात ते सगळं टाकलेलं असतं, त्यांचे मास्क असतात, हँड ग्लोव्ज असतात, नीडल्स, सिरिंजेस, सलाईन, त्याचे ट्यूब्स, औषधं, त्या पट्ट्या, काय काय नसतं तिथे, सगळं असतं. हा सगळा जो वेस्ट आहे हा डिकम्पोजिबल वेस्ट आहे आणि हा मेडिकल वेस्ट आहे. ह्याला स्पेशल ट्रीटमेंटची गरज असते. रक्त, मांस आणि शरीरातले इतर सगळे टाकाऊ पदार्थ, कारण ते टाकाऊ झालेत म्हणूनच ते बाहेर काढलेत, बरोबर. सो अशा सगळ्या पदार्थांना ट्रीट करण्यासाठी एक स्पेशल ट्रीटमेंटची गरज असते. त्याला इवन इफ यू आर बर्निंग इट, यू शुड बी केअरफुली बर्निंग इट, राईट. सो असा आहे हा मेडिकल वेस्टचा एक प्रॉब्लेम. याच्यामध्ये आणखी एक गोष्ट दिलेली नाहीये जी खूप महत्वाची आहे, जी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, दॅट इज ई वेस्ट, इलेक्ट्रॉनिक वेस्ट. आपल्या आजूबाजूला सतत काही ना काही इलेक्ट्रॉनिक कचरा तुम्ही बघितला असेलच 100%. मी सांगते, प्रत्येकाच्या घरामध्ये 2 किंवा 3 किंवा 4 प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वेस्ट असतात. एकतर असतात मोबाईलचे चार्जर, त्यांच्या वायरी, सॉकेट चालतं पण वायरी, किंवा वायरी चालतात पण सॉकेट, असं काहीतरी बंद पडलेलं असतं. फोन बंद पडले, आपटले, काहीतरी झालं, पाणी गेलं, स्वतः मोबाईल फोन. तिसऱ्या असतात लाईटाच्या माळा. मागच्या दिवाळीला सुरू होती, या दिवाळीला चालत नाहीये, किंवा 2 दिवाळी चालली, मधले मधले लाईटच गेले. किंवा ते घड्याळ असतात,
ते काहीतरी म्हणतात त्याला काय बरं काहीतरी म्हणतात त्याला रे, काय ते एक्सटेन्शन बॉक्स किंवा हेडफोन, हे सगळे कुठे ना कुठे तुम्ही बघितलेले असतील की हे टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉनिक वेस्ट आहेत की नाही. अजून कुठल्या वेगळ्या प्रकारचा वेस्ट तुम्ही बघितलाय का तुमच्या घरामध्ये? वायरी, कंदीला बिंदीला लावतो आपण, त्यातनं उरलेल्या सगळ्या ज्या वायरी असतात तुटलेल्या, कापलेल्या, एक्स्ट्रा पडलेल्या. अजून कुठला ई वेस्ट तुमच्या घरामध्ये आहे किंवा तुम्ही पाहिलाय, आजूबाजूला पाहिलाय? सांगा जरा मला. मी सांगितले हे सोडून. टीचर परत सांगा ना. अरे इलेक्ट्रॉनिक म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू, त्याच्यापासून बनलेले वेस्ट प्रोडक्ट्स. आता मी तुम्हाला हेडफोन, चार्जर, त्याच्या वायरी, आणखीन आपल्या त्या लाईटाच्या वायरी, बरोबर, रिमोट, येस, मोबाईल फोन स्वतः, हे बोललो आपण. रिमोट, शाबाश. अजून मॅम सेल जे असतात ते. सेल, बरं, सेल ऍक्च्युली केमिकल वेस्ट मध्ये येतो, पण ठीक आहे. अजून टॉर्च, टॉर्च, मिक्सर, हा, मिक्सरच्या वायरी, त्याचे ते कट करतात वरचे ते ट्रँगल, आपण ज्याच्यामध्ये ते पॉइंट ऍड करतो ना, ते कट करतात नवीन. सांगा ना टीचर. मीटर. मॅडम स्पीकर. मीटर पण बेस्ट आहे. बरं, हा, बोला बोला. स्पीकर. स्पीकर, बल्ब, करेक्ट. मॅडम स्पीकर. बरोबर. बल्ब, इयरफोन, इयरफोन, ब्लूटूथ डिव्हाइसेस, बंद पडले की गेले कामात. ते असे कानात घालायचे हेडफोन असतात, ते असे हेडफोन, सगळ्या टाईपचे हेडफोन. थोडेच दिवस चालतात ते, मग आपोआपच जातात कामात. एअरबड. बरोबर. म्हणजे काय काय टीचर साऊंड नाही राहत का? साऊंड, बरोबर, म्युझिक सिस्टीम, साऊंड, करेक्ट. म्हणजे हे सगळे काय आहेत, इलेक्ट्रॉनिक वेस्ट आहेत. हे क्रिएट होतातच. तरी आपली, जसं मी तुम्हाला म्हटलं ना, इंडिया इज अ कंट्री ऑफ व्हेरी कंज्यूश पीपल. आपण काय करतो, इकडचा वस्तू अगदी त्याचा जीव जाईपर्यंत वापरत राहतो. म्हणजे आपण म्हणतो नको नको, चालू चालू द्या ना. आणि चांगली गोष्ट आहे, खूप चांगली गोष्ट आहे, त्याच्यामुळे वेस्ट कमी क्रिएट होतो. आपण लोक एवढे कंजूस तरी एवढा वेस्ट क्रिएट करतोय, विचार करा. आपण जेव्हा असे बाकी फिरंगे लोकांसारखे असे चला बिंदस वापरू असं करायला लागू, तर आपण वेस्ट प्रोडक्शनच्या बाबतीत सगळ्या जगाचे बाप होऊ. आपण एवढा वेस्ट प्रोड्यूस करू, कारण आपली पॉप्युलेशन खूप आहे. आणि सवयी आपल्या अशा आहेत की एखाद्या गोष्टीचा जीव जाईपर्यंत वापरायचा. आपण तेच करतो बघा. कपडे आपले अगदी खराब होईपर्यंत आपण वापरतो. जाऊ दे, एकच डाग तर पडलाय, कोणाला दिसतोय असं म्हणून आपण तो कुर्ता भरपूर दिवस वापरतो. आपल्या बॅग, टीव्ही. काय काय टीव्ही. हो, टीव्ही असं मारून मारून टीव्हीला जागा करतात. बंद पडलं तरी उठ उठ, काय दिसते दिसत नाही, दाखव दाखव, असं करून ते बंद पडलेल्या टीव्हीला सुरू करतो आपण. हेडफोन ह्या कानातला बंद झालं की ह्या कानातला ऐकू येतंय, अजून एका बाजूने ऐकू येते, काम चाललंय माझं. आपण खूप मस्त लोक आहे बघा, विचार करा. आपले रिमोट पण 10 वेळा पडतात, आपटतात. आपण त्याला चिकटपट्ट्या लावतो, पुठ्ठे लावतो, काहीतरी करून सपोर्ट लावतो आणि आपण त्याचं काम चालू ठेवतो. पण ह्या सगळ्यामुळे आपण खूप सारा वेस्ट रिड्यूस करतो. मोबाईल फोन पण आपण खूप अगदी म्हणजे त्याचा अंत येईपर्यंत, की आता त्याला सारखं सलाईनवर लावल्याशिवाय तो चालतच नाहीये, इतकं त्याचा डिस्चार्ज पॉवर वाढली तरच आपण तो बदलतो. नाही तर म्हणतो आपण चाललाय ना फोन माझा, चालू दे, चांगला आहे, मला माझा फोन आवडतो, असं म्हणतातच ना लोक. अरे किती चांगला फोन आहे तो, माहितीये का त्याच्यामध्ये काय भारी फीचर्स आहेत, भले तो 2 मिनिटात डिस्चार्ज होईल, तुला माहितीये का, पण बाकीच्या गोष्टी किती चांगल्या आहेत. आणि असंच आहे, ह्याच्यामुळे काय होतं की आपण वस्तू टिकवून ठेवतो. बाकी देशांमध्ये असं नाहीये. नवीन टेक्नॉलॉजी सारखी चेंज होत राहते आणि लोकांच्या ह्याच्यामुळे गरज नाही ऍक्च्युली. हे सगळे फालतूपणा आहे. हा आज घेतलेला फोन उद्या जुना होणारच आहे ना. उद्याचं नवं मॉडेल म्हणजे म्हणजे आज माझं मॉडेल जुनं झालं, मला बदलायला पाहिजे, अशा गोष्टी आपण नाही करत. तरीही आपण बाकीच्या गोष्टींमध्ये कचरा जमा करत राहतो. जेव्हा आपण ई वेस्ट, बरोबर ना, ई वेस्ट, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स असतात, त्याच्यामध्ये मेटलॉइड्स असतात, त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या अशा गोष्टी असतात ज्या रिसायकलेबल पण आहेत आणि ज्या नॉन रिसायकलेबल पण आहेत आणि एकत्र आहेत. जसं आतमध्ये त्याच्यामध्ये कंडक्टिंग मटेरियल आहे आणि बाजूवरती त्याच्यामध्ये
प्लास्टिक आहे, बरोबर. आता प्लास्टिकला तुम्ही काय करू शकता, वेगळं करून त्याचं रिसायकलिंग आणि मधल्या मेटलचं वेगळं रिसायकलिंग, काही मॅग्नेटिक सबस्टन्सेस पण असतात. ह्या सगळ्यामधनं आपल्याला त्याचं वर्गवारी करून करायला पाहिजे, पण ते एकत्र एका मॉडेलमध्ये असतं, बरोबर. सो दॅट इज अ व्हेरी डिफरंट टाईप ऑफ वेस्ट, बरोबर. पण तो खूप मोठी समस्या आहे. जुने टीव्ही, जुने फ्रिज आणि ते मायक्रोवेव्ह तर काय माहिती भारतामध्ये का देतात. त्याच्यामध्ये जुन्या कालच्या भाज्या बिज्या गरम करायला वापरतो आपण ते भरपूर ठिकाणी. आता हार्मफुल इफेक्ट्स ऑफ वेस्ट सेपरेशन एक्सरसाइज काय करायचं, आयडेंटिफाय रिकॉग्नाइज डिफरंट टाइप्स ऑफ वेस्ट, सेग्रिगेट देम, डिस्पोज अँड डिस्कार्ड वेस्ट प्रॉपरली. त्याचा नीट वेगळा वेगळा कचरा करा आणि मग टाका, असं म्हणणं आहे त्यांचं. हार्मफुल इफेक्ट्स ऑफ सॉलिड वेस्ट. First is environmental pollution. Improper disposal of solid waste can contaminate soil, air, and water, harming ecosystems. Health hazards. Exposure to toxic materials in waste can lead to respiratory issues, skin diseases, and other health problems. बरोबरच आहे ना? तुमचं एन्व्हायरमेंट खराब असेल तर तुम्हाला काही ना काही त्यातनं प्रॉब्लेम होणारच आहे. कंटॅमिनेट सॉइल, एअर अँड वॉटर, हार्मिंग इकोसिस्टीम. तुमची अख्खी इकोसिस्टीम बघा, किती सुंदर चित्र आहे हे. क्या बात आहे. पाणी आहे, जंगल सारखं गवत आहे, आजूबाजूला माती आहे, सगळीकडे कचराच कचरा आहे. काय दृश्य आहे. कोणाला आवडेल अशा ठिकाणी राहायला? नोबडी. कारण की दिस इज अ पोल्युटेड प्लेस. तीच घाण मातीत आहे, हवेत जाणार, पाण्यात आहे. कुठे राहणार तुम्ही तिथे? यू कांट सर्व्हाइव्ह देअर. दॅट इज सो डर्टी टू इवन लुक एट इट, की म्हणजे कसं काय, शी किती घाण आहे, सच अ शॅबी पिक्चर. मग आता काय करायचं? क्लीन इट. अरे त्याच्यासाठी तर ते आपल्याकडे गंगा क्लिनिंगचा खूप मोठा प्रोजेक्ट केला होता. गंगा, तुम्हाला माहिती आपली सगळ्यात पवित्र नदी गंगा. आणि कसं असतं ना, लोकांच्या मान्यता असतात की ही नदी आपली सगळी पापं धुवून टाकते. मग त्याच्यामध्ये अस्थि विसर्जन असेल, कलशासकटच अस्थि विसर्जन. मी लहान होते, मी खूप लहान होते तेव्हाचा मला किस्सा आठवतोय. आम्ही गेलो होतो वाराणसीला. आता आठवलं तरी भीती वाटते. मी खूप लहान होते, 3-4 वर्षाची, आणि आम्ही नदीमध्ये होतो. तिकडनं तरंगत 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 डेडबॉडी आली होती. म्हणजे अग्नी नाही द्यायचा, आपण नदीमध्ये समर्पित करून टाकायचा. अरे पण नदीमध्ये समर्पित म्हणजे, डू यू थिंक इट इज अ सिम्पल टास्क फॉर दॅट? नदीमध्ये असं काय काय टाकताय तुम्ही त्या? म्हणजे एका प्रकारे तुम्ही त्या नदीला, तुम्ही तिला माता म्हणता, जीवनदायिनी म्हणता, आणि त्याला इतकं घाण करता. पण ह्या लोकांच्या मूर्खतेच्या कल्पनांपासून त्यांना दूर करण्याकरता आणि त्या गंगेचा जीव वाचवण्याकरता हा खूप चांगला प्रकल्प सुरू केला होता. मला वाटते 7-8 वर्ष झाली त्याला आता. पण त्याच्यामुळे खूप गंगा मोकळी झाली, श्वास घेऊ शकली. हे फक्त गंगा नदीच आहे, जी आपल्या देशातली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्वाची नदी असं सगळ्या नद्यांची वाट लावून टाकली आपण. बरोबर ना? तिथेच गाई म्हशींना धुवायचे, तिथेच कपडे धुवायचे, तिथेच गप्पा मारायचे, तिथेच काय काय सगळं जितकं घाण करता येईल तितकं घाण करून यायचं. आणि मग तेच पाणी वाहत वाहत पुढे जातं. त्याच्यामुळे 100 प्रकारचे रोग होतात. पुढच्या सगळ्या गावातल्या लोकांना लूज मोशन होतील, उलट्या होतील, मळमळेल. त्याला कारण आतल्या गावातल्या लोकांचा मूर्खपणा. मोकळं पाणी आहे ना, गाड्या धुवून टाकतो. अरे गाड्या धुवून टाकतो म्हणजे गाड्यांमधला सगळा कचरा जातोय ना त्या पाण्यामध्ये. डोंट यू हॅव ब्रेन्स? तुम्ही काय काम करताय? घरामध्ये सगळ्या लोकांचा जीव, त्याच्यामध्ये सगळे आजूबाजूची झाडं सगळे त्याच्यावर अवलंबून आहेत, हे नाही कळत का लोकांना? पण नो, आपण काय, आपणच होत. हेल्थ हॅझार्ड बघा, हा कचरा जाळलाय. प्लास्टिक जाळल्याचा, रबर जाळल्याचा, थर्मोकॉल जाळल्याचा एक विचित्र वास येतो. समजतंय काहीतरी टायर जाळलं या माणसाने, बरोबर. हा टॉक्झिक स्मेल आहे, विच इज अफेक्टिंग अवर सिस्टम. कुठे ना कुठे, कसा ना कसा हा आपल्याला अफेक्ट करतो. आमच्याकडे तर द ग्रेट पीपल एक्सपायर्ड मेडिसिन्स जातात. एक्सपायर्ड मेडिसिन जेव्हा जातात तेव्हा असं सगळं गावामध्ये धुकं 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 असतं. आणि ते मग कधी या बाजूला कधी त्या बाजूला असं हवेमध्ये त्याचे असे फिरत असतात. बाकी वर्षभर खूप छान असतं वातावरण, काहीच कसलं प्रदूषण नाही, काही नाही. पण जेव्हा हे प्रदूषण असतं तेव्हा एवढं भयंकर असतं की वर्षभराची सगळी कमी भरून टाकतात. म्हणजे ह्याला काही करू नाही शकत आपण. आता लोक अशी आहेत, त्याला कोण काय करू शकतं? आणि ह्याला सिस्टीम नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं, या गोष्टीला काही सिस्टीम नाहीये, त्याच्यावरती काही वचक नाही की हे असंच केलं पाहिजे, असं काही मॅन्डेटरी पाहिजे ना आपल्याकडे, तर ते लोक बरोबर फॉलो करतात. Aesthetic degradation, visible litter and waste can negatively impact the visual appeal of neighborhoods and public spaces. असा कचऱ्याचे ढेर पडलेले आहेत, त्याच्या माशा इकडे तिकडे घोंगावतायत, कुत्री तिकडे तिकडे तो कचरा काढतायत,
शी, तिथेच कुठे तरी गायी अशा फिरतायत. हे चित्र किती बकाल आहे, किती घाण वाटतं. शी यार, काय आहे, किती घाण आहे तो कॉर्नर, असं वाटायला लागतं. तिथे जात नाही आपण. आणि तुम्ही बघितलंय का, इतक्या घाणेरड्या ठिकाणीच पाणीपुरीची गाडी असते, इतक्या घाणेरड्या ठिकाणीच वडापाववाले लोक उभे राहतात. मला कळत नाही, अरे काय, जा ना कुठेतरी स्वच्छ ठिकाणी. तुम्ही तिथे खाण्यापिण्याच्या वस्तू विकताय आणि लोक येतात मुद्दाम तिथे पाणीपुरी खायला. थिंक ऑफ इट, तुम्ही किती सारे जर्म्स इकडे लोकांच्या पोटामध्ये देताय डॉक्टरांचे उद्योग व्यवसाय चालू राहण्याकरता. पण हे चित्र पण खूप घाण असतं आणि त्याच्यामुळे खरंच खूप रोगराई वाढते. इकॉनॉमिक बर्डन, प्रश्नच नाही. ह्या सगळ्या गोष्टीमुळे, प्रदूषणामुळे लोक आजारी पडणार, त्याच्यामुळे प्रदूषण होणार, आपली सगळी सिस्टीम अफेक्ट होणार आणि त्याच्यामुळे आपल्या इकॉनॉमीवरती बर्डन येणार. इकॉनॉमी, आपल्या देशाचा फायनान्स, ह्या सगळ्या मूर्खपणामध्ये आपली एनर्जी, पैसा वाया जात राहील तर आपण नवीन शोध कधी लावणार, प्रगती कधी करणार, चांगल्या गोष्टी कधी करणार. सो वी हॅव टू बी थॉटफुल की आपण काय करतोय, आपला सॉलिड वेस्ट आपण काय करतोय. तुमच्यापैकी काही लोक, वाय डोंट यू वर्क ऑन दिस, थिंक ऑफ इट अँड फाइंड आउट अ गुड सोल्युशन. तुमच्या वर्गात तर अशी खूप बुद्धिमान मुलं आहेत ज्यांना काही काही नवीन नवीन गोष्टी करून बघायची इच्छा आहे. यू स्टिल हॅव टाइम, यू आर जस्ट इन 9th स्टँडर्ड. एंटायर 1.5 year इज देअर फॉर यू टू थिंक अँड मेक सम स्मॉल मॉडेल. बघा, काही करता आलं तर तुमच्यामुळे अख्ख्या देशाचं भलं होईल. जसं मी तुम्हाला म्हटलं, इथल्या पुण्यातल्या एका मुलाने काहीतरी डेव्हलप केले. तुम्ही असं सॉलिड वेस्टचा कोणता तरी एकच भाग घ्या ना. फक्त प्लॅस्टिकच्या बॉटल्स, प्लॅस्टिकचे पेपर्स, पिशव्या, काहीही घ्या. एकच गोष्ट टार्गेट करा आणि त्याच्यावर काम करा. बघा, म्हणजे मला असं वाटतंय, कारण तुम्ही लोक एक्सपेरिमेंटल लोक आहात, करून बघणारे लोक आहात, बरोबर ना, शोध घेणारे लोक आहात. मग अशीच मुलं नवीन शोध लावू शकतात. सायंटिस्ट कोणी 2 शिंग आणि 1 शेपूटवाली लोक नसतात, आपल्यासारखी असतात. फक्त ते वेगळा विचार करतात, हटके. तो तुम्ही करू शकता. अँड युअर बॅच इज अ व्हेरी गुड बॅच ऑफ स्मार्ट अँड स्टुडियस स्टुडंट्स. फक्त पुस्तकातल्या प्रश्नांची उत्तरे शोधू नका मुलांना, आयुष्यातल्या प्रश्नांची उत्तरे शोधा. तुमच्या ह्या उत्तरांमुळे बऱ्याच लोकांचं भलं होईल, माझं पण. अशा पद्धतीने हार्मफुल इफेक्ट्स ऑफ सॉलिड्स, 5 R's ऑफ वेस्ट मॅनेजमेंट, रिड्यूस, रियूज, रिसायकल, रिकव्हर आणि 5 R का मग 4 आहेत ना. रिड्यूस, कमी करा. रियूज, पुन्हा वापरा. रिसायकल, कन्वर्ट वेस्ट इंटू न्यू प्रोडक्ट्स टू कन्झर्व रिसोर्सेस. आणि रिकव्हर, मी तुम्हाला म्हणलं होतं वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या डस्टबिन्स असतात. हे आहे प्लॅस्टिक, हे आहे ग्लास, हे आहे मेटल, हे आहे पेपर. ग्लास, ग्रास नाही, ग्लास ग्रीन आहे. अशी तुम्हाला माहिती आहे का, जी ग्लास आहे ती 100% रिसायकल होते. म्हणजे जेवढा तुम्ही ग्लासचा वेस्ट असेल तेवढ्याच टाकलात की पुन्हा तेवढीच ग्लास बनेल, शून्य वेस्टेज. प्लॅस्टिक रिसायकल करू शकतो आपण, खरंच करू शकतो. त्याच्याकरता पण काही नॉर्म्स असतात. असंच थर्मोकॉल रिसायकलिंगचे पण प्लॅन्स असतात. मग आहे मेटल रिसायकलिंग इज अ गुड आयडिया. मेटल्स आर व्हेरी व्हॅल्युएबल. आणि पेपर रिसायकलिंग करून पुठ्ठे बनवतात, त्याच्यापासून वह्या बनवतात. दॅट ऑल्सो कॅन बी डन. सो रिकव्हर, जे काय आहे त्यातनं पुन्हा मिळवा. रिसायकल, एखादी गोष्ट रिसायकल करा, म्हणजे जुन्या गोष्टीला नव्या गोष्टीमध्ये. जसं आपल्या आंघोळीची बादली प्लॅस्टिकची तुटली तर तिला कुंडी म्हणून वापरायचं, रिसायकल इट. रियूज, एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा वापरायची, बरोबर. पाण्याची बाटली, पाणी भरून ठेवलं, प्रवासाला नेली, इकडे नेली, तिकडे नेली, खराब पाणी म्हणून भरून ठेवलं, हात धुवायला मातीचे म्हणून वापरलं, अशा ठिकाणी तुम्ही तिला वापरू शकता. यू आर रियुजिंग इट अगेन अँड अगेन. सेम थिंग. रिड्यूस म्हणजे कमी वापरा. ठीक आहे. हे आहेत आपले 4 R. 5वा R इकडे दिलेला नाहीये. सो डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय, आपल्याला काय करायचंय, कॉम्प्रिहेन्सिव्ह अप्रोच टू प्रिपेअर फॉर, रिस्पॉन्ड टू अँड रिकव्हर फ्रॉम नॅचरल अँड ह्युमन मेड डिझास्टर्स, मिनिमायझिंग देअर इम्पॅक्ट ऑन कम्युनिटीज. की कंपोनेंट्स काय आहेत त्यातले, रिस्क मॅनेजमेंट, रिस्क असेसमेंट, इमर्जन्सी प्लॅनिंग, अर्ली वॉर्निंग सिस्टम्स, इमिडिएट रिस्पॉन्स अँड लॉंग टर्म रिकव्हरी इफेक्ट्स. डिझास्टर मॅनेजमेंट धड्याचं जे नाव आहे त्यात आतापर्यंत आपण जे बोललो ना, ते आपण सगळं अद्वा तद्वा बोललो, म्हणजे आजूबाजूचं बोललो. आता कॉम्प्रिहेन्सिव्ह अप्रोच टू प्रिपेअर फॉर, रिस्पॉन्ड टू. एखादी डिझास्टर आली, म्हणजे समजा पूर आला, तर रिस्क असेसमेंट, तुम्हाला आधी रिस्क कळली पाहिजे काय आहे. आता खूप पाऊस पडतो तर ह्या गावामध्ये खूप पाणी जमा होईल, तर इथला बांध भरेल आणि ह्या गावाला आपल्याला संपर्क तुटेल. ही रिस्क तुम्हाला असेस करता आली पाहिजे, म्हणजे शोधता आली पाहिजे. इमर्जन्सी प्लॅनिंग, अशा कंडिशन. हाँ जी. जब आप
क्लास हाँ जी। रोज बंद करेंगे ना, जब आपका हो जाएगा तो मुझे को-होस्ट बना के जाइएगा, ठीक है मैम? ओके ओके, थँक ओके यू मॅम. ओके ऑलराईट. तर असं त्या आपल्याला शोधता आला पाहिजे की प्रॉब्लेम काय आहे. मग इमर्जन्सी प्लॅनिंग असं झालंच तर काय करता येईल, पुढच्या 1 तासामध्ये असं झालं तर काय करता येईल. आता तुम्हाला इमर्जन्सी कळली आहे की त्या समोरच्या गावामध्ये खूप पाणी आहे, बहुतेक त्याचा संपर्क तुटेल, आता काय करायचं, ही इमर्जन्सी आहे. ह्याच्या प्लॅनिंगमध्ये तुमच्याकडे काय काय पाहिजे. अर्ली वॉर्निंग सिस्टीम, हे असं होणार आहे ह्याच्याकडे तुमच्याकडे काहीतरी सिस्टीम पाहिजे की असं होऊ शकतं तर आय शुड बी प्रिपेअर. माझ्या गावातल्या लोकांना मी तयार करण्याकरता माझ्याकडे काहीतरी सिस्टीम पाहिजे ना. इमिडिएट रिस्पॉन्स, लगेच ऍक्शन. ह्याच्याकडनं अप्रुव्हल आलं नाही, त्याला लेखी पत्रक दिलं होतं, त्यांच्याकडून अजून फोन आला नाही, अरे इथले लोक मरतील ना. इमिडिएट रिस्पॉन्सची गरज असते अँड लॉंग टर्म रिकव्हरी एफर्ट्स. पुन्हा असं होऊ नये म्हणून पण तुम्हाला त्याच्याकरता प्लॅनिंग करावं लागतं. दिस इज डिझास्टर मॅनेजमेंट. एखाद्या संकटाला किंवा आपत्तीला तुम्ही कसं सामोरं जाता, प्लॅनिंग कसं करता, त्यातनं बाहेर कसं येता, दॅट इज डिझास्टर मॅनेजमेंट. अँड देन फर्स्ट एड अँड इमर्जन्सी ऍक्शन. इमर्जन्सीमध्ये तुमच्याकडे सगळ्यात पहिल्यांदा तर फर्स्ट एड असलं पाहिजे, बेसिक. जखम झाली, मळमळत आहे, त्याच्याकरताची औषधं, पोटदुखीची औषधं, तापाची औषधं, ही सगळी फर्स्ट एड असतात, ती आपल्याकडे असायला पाहिजे. इमर्जन्सी प्रिपेअर्डनेस, इमर्जन्सीमध्ये तुम्हाला काय करावं लागू शकतं त्याच्याकरताची तयारी. दोरे, मोठे मोठे दोरखंड असतात ते, किंवा पाठीवर लोकांना लटकवून न्यायचं असेल त्याच्याकरताची काहीतरी व्यवस्था, काहीतरी पाहिजे ना तुमच्याकडे लोकांना वाचवायचं असेल तर. CPR अँड रेस्क्यू अक्वायर लाईफ सेव्हिंग स्किल्स टू परफॉर्म कार्डिओपल्मनरी रेस्क्यू. अच्छा, रेस्क्युटेशन म्हणजे काय, असे वेगवेगळे रेस्क्यू ऑपरेशन्स असतात. लोकांना जमिनीखाली जर एखाद्या, समजा बिल्डिंग कोसळली तर लोक त्या बिल्डिंगच्या खाली दाबले गेलेले असतात, त्यांचा श्वासोश्वास बंद होतो दबावामुळे. ते मेलेले नसतात पण ते असे बेशुद्ध झालेले असतात, त्यांचं ऍक्टिव्हिटी बंद झालेली असते. अशा लोकांना जमिनी खालनं, त्या लगद्या खालनं काढून त्यांना पुन्हा तुम्हाला जेव्हा सुरू करायची त्यांची सिस्टीम, त्यांना यू हॅव टू हेल्प देम. त्या कार्डिओ पल्मनरी, त्यांच्या हार्ट रिलेटेड गोष्टी पंपिंग करा, काहीतरी करा जेणेकरून त्यांचं हार्ट शुड स्टार्ट वर्किंग. एकदा पंपिंग सुरू झालं की बाकीच्या गोष्टी आपोआप स्टार्ट होतात, बरोबर. म्हणजेच तुम्हाला त्या त्या सिच्युएशनला सुटेबल गोष्टी कराव्या लागतात. बिल्डिंग पडणं, पूर येणं, भूकंप होणं, आग लागणं, वणवा पेटणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या डिझास्टर आहेत. खूप संपत्तीचं नुकसान त्याच्यामध्ये होतं, खूप माणसं त्याच्यामध्ये दगावतात, आणि म्हणूनच आपल्याला त्याच्याकरता तयारी आधीपासूनच करायला पाहिजे, असा ह्याचा अर्थ आहे. हा धडा टेक्निकली तर इकडे संपला. पुढच्या वेळेला आपण जेव्हा बायोलॉजीच्या अभ्यासाला भेटू, आपण या धड्याच्या एक्सरसाइज पासून सुरुवात करू, तेव्हा या धड्याचा शेवटचा भाग जो आहे ना पुस्तकातला, तो आपण बघू. जरा आत्ताच बघूया पटपट आपण त्याच्यामध्ये काय काय मुद्दे होते. सॉलिड वेस्ट म्हणजे काय, अगदी आपली वेळ संपलेली आहे. आपण होलिस्टिक मॉडेल 3 मॉडेल आपल्याला दिलेले आहेत ते आपण पाहिले होते. नंतर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे काय बघा, सॉलिडच्या वेस्टचं तुम्हाला नीट मॅनेजमेंट करायचंय. ऑब्झर्व अँड डिस्कस बघा, हा सुंदर रस्ता, आणि हा बघा किती घाण आहे, खालचा स्वच्छ. तुम्ही ठरवा कोणता छान कोणता घाण, ठीक आहे. दुसरं, कोणत्या कोणत्या प्रकारचे वेस्ट असतात त्याची एक मस्त मोठी लिस्ट दिलेली आपल्याला, हे वाचा एकदा. मग आहे बायोडिग्रेडेबल, नॉन डिग्रेडेबल, जे तुम्ही रिसायकल करू शकता असे, आणि जे नाही करू शकत असे. हार्मफुल इफेक्ट्स ऑफ सॉलिड वेस्ट आपण मग अशीच बोललो. नेसेसिटी ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, त्याचा आपल्यालाच त्रास होतो, आपल्यामुळे इतरांना त्रास होतो, म्हणून ते करायचंच आहे आपल्याला. हे बघा, हे कोणते ह्याच्यात तर आपल्याला 7 दिलेत: रियूज, रिफ्यूज, रिसायकल, रिथिंक, रिड्यूस, रिसर्च. आणखीन काय आर वरून सुचलं तर ते पण लिहून टाका. रेग्युलेशन अँड पब्लिक अवेअरनेस, बरोबर. सगळं आर 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 वरून 7 शब्द आहेत, सगळं आलं त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने ह्या 7 Rचा वापर आपण करू शकतो. आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे वेस्ट किती वेळ लागतो बघा. थर्मोकॉल अँड स्टायरोफोम कप, म्हणजे जे कप आपण पितो चहाचं, त्यांना किती वेळ लागतो, इनडिफिनिट ड्युरेशन, अनंत काळ. सर्टन प्लास्टिक बॅग्स 10 लाख इयर्स, 10 लाख वर्षापर्यंत कोण जगणार आहे आपल्यापैकी, पण प्लास्टिकच्या बॅग मात्र राहतील बरं का त्या पृथ्वीवरती. हे बघा, हे ते 4 वेगवेगळ्या प्रकारचे डस्टबिन्स, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा कचरा टाकलेला आहे. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय हे आपण बघितलं. जे ह्या धड्याचं नाव आहे ते आपण सगळ्यात शेवटी बघितलं, आणि हे आपण पुढच्या वेळेला ना शिस्तीत बघूया. हे सगळं आपण चित्र डिस्कस करूया. हे एवढ्यात संपवायचं नाही, हाच धडा होता.
आणि मग आपण एक्सरसाइज कडे जाऊ. ठीक आहे. विल एंड टुडे अवर टॉपिक हिअर इटसेल्फ. सॉलिड वेस्ट हा तसा खूप महत्वाचा मुद्दा होता, ज्याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं आता, आणि बाकी भरपूर गोष्टी आपण पुढच्या वेळेला नक्की बोलूया. मला त्यांना आता को होस्ट बनवू द्या. आपण आजच्यासाठी थांबूया. तुम्ही ब्रेक मध्ये जाऊन आला तरी पण चालेल. बाय बाय. थँक्यू टीचर. संगीता मैम बाय मुलांनो. हाँ मैम. बाय बाय. संगीता मैम, आपको मैं को होस्ट कैसे बनाऊं जी? यहाँ पे वो 3 डॉट्स पे होता है क्या, या फिर वो हाँ, पीपल में होगा? सबसे नीचे राइट साइड में जो 26 दिख रहा है ना, पीपल वाला, Yes. उस पे जाइए और मेरे नाम पे जाके वो बुक टाइप मिल जाएगा आपको. आप कहीं बहुत नीचे है जो लगता है. मेरे नाम के आगे 3 डॉट्स है ना, उसमें मिलेगा. वेट. अच्छा, ऑपरेशन कोऑर्डिनेटर के नाम से आप ज्वाइन किए हैं. ठीक है. एज अ को होस्ट, राइट? जी. हो गए. आप देखिए, चेक कीजिए. हाँ, मेरे हाँ, नाम से तो thank you. ऑलराइट. चलो, थैंक यू. रिकॉर्डिंग बंद कर देते हैं. बाय टीचर. थँक्यू. बाय मॅम. बाय मुलांनो.